नमस्कार मैत्रिणींनो, आज मी नाश्त्यासाठी बनवले होते तांदळाचे धिरडे आणि सुक्या झिंग्याची भाजी. त्याच्यानंतरून इथे शेंगदाणा, तीळ आणि लसणाची चटणी, लाल मिरची टाकून तीसुद्धा बनवलेली होती. तर मी तुम्हाला आज झिंग्याची भाजी आणि धिरडे बनवले कसे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आज आहे कर, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ही कर येते आणि ह्या दिवशी धिरडे बनवता आमच्या इकडे. जे नवीन तांदूळ आलेले असतात तेच, जे काल मी उंड्यांच्या रेसिपीमध्ये वापरलेले तेच तांदळाचं पीठ आहे, त्याचेच मी आज धिरडेसुद्धा बनवले आहे. आता कर उलटी पालटी करतात असं म्हणतात, म्हणून दुसऱ्या दिवशी ही करीच्या दिवशी आमच्या इकडे धिरडे बनवतात आणि काहीतरी असं सुकट वगैरे त्याच्यासोबत बनवतात. तर चला, तर मग मी तुम्हाला आज सांगणार आहे की मी कशा पद्धतीने बनवले. त्यासाठी मी सर्वात आधी झिंगे व्यवस्थित भाजून घेतले, तुम्ही बघितले असेल. त्यानंतर इथे हिरवी मिरची, लसूण घेतलेलं आहे आणि तेलामध्ये ते व्यवस्थित फ्राय करून घेतलं खरपूस आणि थोडंसं मीठ टाकलं आणि जे पण झिंगे आपण व्यवस्थित भाजलेले होते ते त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला ही झिंग्यांची सुकट भाजी तयार करून घ्यायची आहे, तोंडी लावायला धिरड्यांसोबत. त्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे तांदूळ धुतलेले, धुतल्यानंतरून ते वाळवून आणि मग नंतर गिरणीतून दळून आणलेले आहेत. सावलीमध्ये वाळवायचे एक दिवस पूर्ण आणि मग नंतर गिरणीतून दळून आणायचे. तुम्ही बघू शकता इथे मी हा वाडा कोलम तांदूळ वापरलेला आहे. त्याच्यानंतर रेशनच्या तांदळाचे सुद्धा धिरडे खूप छान होता. इंद्रायणी तांदूळ नाही वापरायचा याच्यासाठी. आपल्याला याला जो पण राईस मोकळा होतो तो तांदूळ वापरायचा आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे अशा पद्धतीने धिरडे आपल्याला काढून घ्यायचे, दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत. काही जण एकाच साईडने शेकतात, मी दोन्ही बाजूने शेकते कारण की धिरडे त्याच्याने छान लागतात. आणि तुम्ही बघू शकता आपले धिरडे रेडी झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.